आम्ही भूतानला जायचं ठरवलं आणि पुण्याहून आम्ही भूतानला 5 जण जाण्यासाठी निघालो. पुण्याहून भूतानला येण्यासाठी आम्ही प्रथम दिल्लीला आलो आणि दिल्लीहून आम्ही बागडोगराकडे विमानाने निघालो. पुणे ते दिल्ली साधारण 2 तास विमानाला लागतात आणि दिल्ली ते बागडोगरा हे विमानाला 2 तास लागतात. दिल्ली ते बागडोगरा हा विमानाचा प्रवास खूप सुंदर आहे. आम्ही विमानात बसल्यानंतर आम्हाला दूरवर हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे अतिशय सुंदर दिसत होती आणि आम्हाला खिडकीकडेची जागा मिळालेली होती. त्यामुळं खिडकीतून जेवढे टिपता येतील तेवढे ते बर्फाचे डोंगराचे क्षण आम्ही टिपले, त्याचे फोटो काढले, तसेच त्याचे व्हिडिओ घेतले आणि हा प्रवास 2 तासाचा कधी संपला ते कळलं नाही. आपण पाहत आहात असे विमान जात असताना दूरवर आपल्याला बर्फाचे डोंगर दिसत आहेत आणि हिमालयाची शिखरं दिसत आहेत आणि तिथून अक्षरशः दिल्लीहून बागडोगराला येण्यासाठी विमान अगदी त्या हिमालयाच्या शिखरापासून येत असते आणि ते दृश्य अगदी खूप सुंदर आणि पाहण्यासारखे असते. बागडोगराला विमान उतरण्यापूर्वी वरून विमानातून जे दृश्य दिसलं ते आम्ही टिपलं आणि खूप छान असं खालचं दृश्य दिसत होतं. शेती दिसत होती, तसेच नद्या रस्ते वरून आपल्याला अशा सुंदर दिसत होत्या. काही वेळानंतर आमचं विमान बागडोगरा या विमानतळावर लँडिंग होत होतं आणि ते लँडिंग होत असताना विमानाचा आवाज खूप जोरात होतो आणि अतिशय विमानाचा वेग वाढतो. तर अशा प्रकारे आम्ही विमानतळावर आमचं विमान लँडिंग झालं आणि आम्ही विमानतळावर उतरलो. समोर पाहत आहात हे बागडोगराचे विमानतळ आहे आणि आता आमचे विमान इथे लँडिंग होत आहे.
मी विमानतळावर उतरल्यानंतर आम्ही ठरवलेली टॅक्सी बाहेर उभी होती. त्या टॅक्सीने आम्ही भूतानकडे निघालो. बागडोरा ते जयगाव असं हे गाव आहे जे भूतानच्या बॉर्डरवर आहे. या गावामध्ये आम्हाला यायला साधारण 3 तास लागले. हे अंतर 155 किलोमीटर आहे आणि तिथून मग आम्ही भूतानच्या बॉर्डरवरून भूतानमध्ये प्रवेश केला. बागडोरा ते भूतान हा रस्ता खूपच छान आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुपारीच्या बागा तसेच चहाचे मळे आहेत आणि आम्ही एके ठिकाणी गाडी थांबवून चहाच्या मळ्यामध्ये आम्ही फोटो काढले आणि नंतर पुढे आम्ही जयगाव म्हणून जे भूतानच्या बॉर्डरवर गाव आहे तिथे आलो. तिथे आल्यानंतर आम्हाला इमिग्रेशनसाठी भूतानच्या बॉर्डरवर एक ऑफिस आहे. तिथे जाऊन आपल्याला पासपोर्ट दाखवावा लागतो आणि आपलं ओळखपत्र दाखवावं लागतं आणि आपल्याला भूतान या देशामध्ये प्रवेश करता येतो. तर अशा प्रकारे आम्ही भूतानच्या बॉर्डरवर असणाऱ्या गावामध्ये पोहोचलो.